नमस्कार मित्रांनो, GSTमध्ये कॉमन कन्फ्युजन आहे मुलांमध्ये. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन झिरो रेटेड सप्लाय अँड नील रेटेड. आता टेक्निकली दोघांवर GST येत नाही, पण दोन्हीमध्ये डिफरन्स काय हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. कारण का नाही तर ऑफिसमध्ये तुम्हाला कळणारच नाही की दोन्हीमधला फरक काय. आणि मग क्लायंटला तुम्ही काय ते चुकीचं वर्किंग करून द्याल आणि त्याचा क्लायंटला खूप मोठा नुकसान होईल आणि आपला तर क्लायंट जाईलच, जॉब पण जाऊ शकतो. सो या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये समजणार आहोत की एक्झॅक्टली what is the difference between zero rated supply and nil rated supply. ओके, तो हा जो सप्लाय आहे हा डिफाईन आहे सेक्शन 16 ऑफ IGST ॲक्ट. ठीक आहे, तो आपण वन बाय वन डिस्कस करूयात पहिलं, आणि मग दोघांचा डिफरन्स सांगतो आणि ऑफिसमध्ये काम करताना काय काळजी घ्यायची ते पण सांगतो. तर पुढे जायच्या आधी आमच्या चॅनलला तुम्ही फॉलो करा. व्हिडिओ शेवटला आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. असे खूप सारे चांगले कॉन्टेंट आम्ही तुमच्याकडे घेऊन येतोय ज्याचा मला नक्की फायदा होईल. चला, सो बेसिकली मित्रांनो, झिरो रेटेड सप्लायमध्ये काय काय येतं. पहिलं येतं एक्सपोर्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिस. म्हणजे मी स्वतः गुड्स अँड सर्व्हिस डायरेक्टली एक्सपोर्ट केले, त्याला म्हणतात झिरो रेटेड. नाव व्हॉट इज मिनिंग ऑफ झिरो रेटेड. त्याच्यावर GST असेल किंवा नसेल, पण मी जेव्हा एक्सपोर्ट करतोय तेव्हा त्याला GST नाही लागणार. ओके, सो असं होऊ शकतं की त्या प्रोडक्टवर GST आहे, बट ॲज इट इज मेंट फॉर एक्सपोर्ट देअर विल नॉट बी एनी GST. सो दॅट्स वाय इट इज अ झिरो रेटेड सप्लाय. म्हणजे तो प्रोडक्ट जर मी इंडियात विकला तर त्याच्यावर टॅक्स लागेल. सो जसं माझ्याकडे रिमोट आहे, या रिमोटवर GST आहे, पण मी जर एक्सपोर्ट केलं तर GST लागणार नाही. का? कारण का जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट करता तेव्हा इंडियामध्ये फॉरेन करन्सी येते, आपल्या GDPला हेल्प होतो, आपले ओव्हरऑल रिलेशन बिल्ड होतात. सो म्हणून गव्हर्नमेंट सांगितलं की आपल्याला एक्सपोर्टवर GST नको आहे. ते गुड्स असू शकतं किंवा सर्व्हिस किंवा सप्लाय टू SEZ युनिट ऑर डेव्हलपर. SEZ मीन्स व्हॉट इज SEZ? स्पेशल इकॉनॉमिक झोन. इट इज ऑल्सो क्लस्टर ऑफ ऑल एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट्स. सो दोन ऑप्शननी मी एक्सपोर्ट करू शकतो. एक, मी डायरेक्ट एक्सपोर्ट करेल किंवा मी तुम्हाला सप्लाय करेल आणि तुम्ही त्याला एक्सपोर्ट करणार. मग तुम्हाला म्हणलं जातं स्पेशल इकॉनॉमिक झोन. अँड हू इज दिस डेव्हलपर? जो माणूस तो झोन बनवतो दॅट इज डेव्हलपर. आणि तिथे येऊन जो बिझनेस करतो त्याला म्हणतात SEZ युनिट. ठीक आहे, सो तो टू वेज आय कॅन एक्सपोर्ट द गुड्स. एक, मी डायरेक्ट करू शकतो किंवा मी तुम्हाला सप्लाय करेल आणि तुम्ही त्याला एक्सपोर्ट करणार. सो दिस इज कॉल्ड ॲज अ झिरो रेटेड सप्लाय. अँड व्हॉट इज द मेन पॉईंट? या प्रोडक्टवर GST असेल तरी नाही येणार आणि नसेल तरी नसेल तर येणारच नाही. सो वन्स आय एक्सपोर्ट इट देअर विल नॉट बी GST. तो या प्रोडक्टचं ओरिजिनल नेचर काय फरक पडत नाही आहे, मेन एक्सपोर्टवर GST लागत नाही आहे. हा पहिला डिफरन्स. ओके, नाव बघा, आता एक तुम्हाला मी रिअल लाईफ केस स्टडी दिली आहे. क्लायंटने गुड्स इंडियामध्ये विकले आणि इन्व्हॉइसमध्ये 0% दिलं आहे. मग मुलं काय म्हणतात, अच्छा 0% म्हणजे एक्झेम सप्लाय आहे, की 0 आहे ना. ओके, आता मग आणि मग तुम्ही त्याचा ITC रिफंड क्लेम करा. अशा मिस्टेक्स होतात बिकॉज आपण ऐकलेलं कुठेतरी की झिरो रेटेड सप्लायमध्ये काय होतं, मला ITCचा बेनिफिट मिळतो. मग त्याचा मी रिफंड क्लेम करतो आणि तो क्लेम रिजेक्ट होतो. कारण का झिरो रेटेड सप्लाय होणं गरजेचं आहे. दिस इज नॉट झिरो रेटेड, इट्स नॉट ऑन झिरो. व्हॉट इज इम्पॉर्टंट? दिस वर्ड. मित्रांनो, तुम्ही गुड्स इंडियामध्ये विकताय, तुम्ही एक्सपोर्ट केलं तर झिरो रेटेड होईल, करेक्ट ना. सो भले त्या प्रोडक्टवर 0% आहे, भले त्या प्रोडक्टवर काय 0% आहे, बट तुम्ही तो इंडियात विकलाय, त्याला एक्सपोर्ट नाही म्हणता येणार. तुम्हाला तो तुमचा क्लेम रिजेक्ट होईल. आणि हा असतो एक्झेम सप्लाय. दॅट इज द डिफरन्स. हा एक्झेम सप्लाय आहे. कोणता सप्लाय? एक्झेम सप्लाय. जेव्हा इंडियामध्ये मी जेव्हा बिना GSTचे गुड्स विकतो, ओके, तो माझा एक्झेम सप्लाय आणि त्याचा मला ITC नाही मिळणार. आणि हा आहे दोन्हीमधला महत्त्वाचा फरक, लक्षात द्या. पहिला, झिरो रेटेड म्हणजे काय? ज्यामध्ये आउटपुट GST 0 असतो आणि त्याचं तुम्हाला ITC मिळतं इन द फॉर्म ऑफ रिफंड. सो जो तुम्हाला वरती सांगितला झिरो रेटेड मीन्स व्हॉट? एक्सपोर्ट डायरेक्ट केलं किंवा मी SEZला सप्लाय केलं, दॅट इज कॉल्ड झिरो रेटेड. तर त्या केसमध्ये मला ITC मिळतं इन द फॉर्म ऑफ रिफंड. कारण का माझ्या आउटपुटवर GST नाही आहे, मग मला माझ्या इनपुटचं काय मिळतं? रिफंड क्लेम करतं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. हे जे मी
एक्सपोर्ट केलेलं आहे, हा प्रोडक्ट टॅक्सेबल असेल किंवा नॉट टॅक्सेबल? लक्षात घ्या, मी महत्त्वाचा पॉईंट सांगतोय. हा प्रोडक्ट टॅक्सेबल असेल किंवा नसेल. आता मी सिंपल एक प्रश्न विचारतोय, फॉरगेट अबाउट झिरो रेटेड. इमॅजिन करा, मी हा प्रोडक्ट इंडियामध्ये विकला. ह्याच्यावर जर GST असेल तर मला ITC मिळेल, पण ह्याच्यावर जर GST नसेल तर मला ITC नाही मिळणार. हे सगळ्यांना माहिती आहे की माझ्या आउटपुटला जर GST असेल तर इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल, आउटपुटला GST नसेल तर इनपुट टॅक्स क्रेडिट मला नाही मिळणार. इथपर्यंत क्लिअर आहे? बट तुम्ही जर प्रोडक्ट एक्सपोर्ट केलेला असेल आणि तो टॅक्सेबल नसेल पण तरी पण त्याचं ITC तुम्हाला मिळतं. दिस इज द पॉवर ऑफ झिरो रेटेड सप्लाय. दिस इज द बिगेस्ट डिफरन्स. की इवन दो माय फायनल प्रोडक्ट इज एक्झेम्प्ट, इफ आय सेल इट इन इंडिया देर इज नो ITC, पण मी जर झिरो रेटेड केलं तर मला त्याचं ITC मिळतं. सी, जे टॅक्सेबल आहे त्याचं तर मिळणारच आहे तुम्हाला, कारण का त्याच्यावर ऑलरेडी GST येतोय. तिथं मुलांना कन्फ्युजन नसतं. हा पार्ट तुम्हाला समजला का नाही कॉमेंटमध्ये नक्की सांगा की तो नॉन टॅक्सेबल आहे, त्याच्यावर तसा GST लागत नाही, पण तो जर मी एक्सपोर्ट केला तरी त्याचा मला रिफंड मिळतो. दॅट इज कॉल्ड एज अ झिरो रेट सप्लाय. अँड व्हॉट इज दिस एक्झेम्प्ट ऑन नील रेटेड? एक्झेम्प्ट सप्लाय मीन्स बाय नोटिफिकेशन गव्हर्नमेंटने सप्लायला एक्झेम्प्ट केलेले नील रेटेड. त्याला आउटपुट GST झिरो आहे आणि त्याचं ITC मिळत नाही आणि त्याचं रिफंडही मिळत नाही. सो ओनली माझ्या आउटपुटवर GST नाही, याचा अर्थ असा होत नाही की तो झिरो रेटेड आहे. तुम्हाला ते बायफिकेट करणं गरजेचं आहे. सो फॉर नील रेटेड सप्लाय, फॉर एक्झाम सप्लाय तुम्ही ITC क्लेम करू शकत नाही, बट फॉर झिरो रेट सप्लाय यू कॅन क्लेम द ITC. ठीक आहे ना. आता त्यासाठी ते प्रोसिजर आहेत की काय काय यामध्ये मिस्टेक होतात है ना. सी, आता सिम्पल आहे, मला सांगा, तुम्ही एक्सपोर्ट करताय, गव्हर्नमेंटला कसं कळेल तुम्ही एक्सपोर्ट करताय? तर त्यांना तुम्हाला द्यावं लागतं लेटर ऑफ अंडरटेकिंग किंवा बॉन्ड. हा कशासाठी असतो? लक्षात घ्या, मी पुण्यातनं गुड्स एक्सपोर्ट करतोय असं त्यांना सांगितलं म्हणजे मी GST नाही लावला, काय गॅरंटी की तुम्ही एक्सपोर्टच केला आहे? मी मुंबईत विकला तर कसं कळेल गव्हर्नमेंटला? सो आय हॅव टू गिव्ह दिस गॅरंटी इन द फॉर्म ऑफ लेटर ऑफ अंडरटेकिंग ऑर बॉन्ड. आणि मी जेव्हा एक्सपोर्ट पूर्ण करेल, प्रूफ ऑफ एक्सपोर्ट आय हॅव टू शो देम, अँड देन देर इज अ श्युरिटी की हां आता मी तो गुड्स एक्सपोर्ट केलेला आहे, आणि मग हे बॉन्ड रिलीज केलं जातं. सो दिस ॲक्ट एज अ सिक्युरिटी. ओके, खाली म्हणून होत नाही, तुम्ही एक्सपोर्ट केल्याचा प्रूफ गव्हर्नमेंटला आणून द्यावा लागतो, आणि हा प्रूफ मिळाल्यानंतर तुमची सिक्युरिटी तुम्हाला रिलीज केली जाते. ठीक आहे. तो ही पहिली मिस्टेक होती की तुम्ही लेटर ऑफ अंडरटेकिंग फाईल नाही केलं. दुसरं, रिफंड क्लेम केला पण चुकीच्या हेडमध्ये केला आहे, म्हणजे त्याचा टॅक्स कुठला आहे, तो होता टॅक्स वेगळा आणि तुम्ही रिफंड वेगळा केला आहे. तिसरा, GSTR 1मध्ये दाखवावं लागतं की आम्ही एक्सपोर्ट केलेला आहे, SEZला सप्लाय केलेला आहे. तो 2 आणि 3Bमध्ये मिसमॅच जर असेल तर रिफंड नाही मिळणार. करेक्ट ना. आणि यामध्ये तुमचा रिफंड स्टॉक होतो आणि तुम्हाला नोटीस पण येते. त्यांना काय वाटतं की तुम्ही एक्सपोर्ट तो केलेला नाही आहे, मग GST का नाही लावला? सो ह्या गोष्टी माझ्या दृष्टीने फार महत्त्वाच्या, ज्या मी प्रॅक्टिकली ऑब्झर्व केलेल्या आहेत. तर जेव्हा तुम्ही झिरो रेट सप्लायचं काम कराल, या 3 गोष्टींवर लक्ष द्यायचं आहे की आपल्याकडे ते डॉक्युमेंट पाहिजे, रिफंड GSTR 1 आणि 3Bमध्ये ते मिसमॅच नाही पाहिजे, आणि तिसरं, रिफंड अगर CG जो भी रिफंड आहे, जो भी टॅक्स आहे त्याचाच तुम्हाला रिफंड प्रॉपर क्लेम करायचा, नाही तर आपल्याला नोटीस फेस कराव्या लागतील. ठीक आहे, चलो. तो हे होतं आपलं झिरो रेटेड सप्लाय. आता आपण डिस्कस करूयात इन्कम टॅक्सचा. आता इन्कम टॅक्समध्ये पण असतं की एक्झेम्प्ट इन्कम असतं है ना, ते पण डिस्कस करूयात. आता GSTचं झालं, आता इन्कम टॅक्सचं बघूयात. तो इन्कम टॅक्समध्ये जे एक्झेम्प्ट इन्कम असतं त्याचं एक्झाम्पल आहे ॲग्री इन्कम. आता त्याचा फरक काय? सी, एक्झेम्प्ट इन्कम म्हणजे इन्कम टॅक्समध्ये सेक्शन 10 आहे, त्यामध्ये लिहिलं की हे इन्कम सगळ्यांना एक्झेम्प्ट आहे, त्याच्यावर इन्कम टॅक्स लागत नाही आणि ते सगळ्यांसाठी एक्झेम्प्ट आहे. जसं GSTमध्ये 2-3 कॅटेगरी आहेत, झिरो रेटेड सप्लाय, नील रेटेड, एक्झेम्प्ट सप्लाय. इथे फक्त एकच आहे, ॲग्रिकल्चर एकच आहे. काय एकच ते इन्कम एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स. वन ऑफ द एक्झाम्पल इज ॲग्री इन्कम, का ते सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. आणि अदर इन्कम कितना आहे? 2 लाख. आता बघायला गेलं तर एक्झेम्प्ट इन्कमवर टॅक्स आला पाहिजे का? नाही आला पाहिजे. पण ॲग्री इन्कममध्ये
तुम्ही जर काही कंडिशन फुलफिल केल्या तर तुम्हाला इनडायरेक्टली टॅक्स द्यावा लागतो. म्हणजे गव्हर्नमेंट म्हणताना म्हणते की हे ॲग्री इन्कम आहे, बट टेक्निकली देर इज अ इनडायरेक्ट वे ऑफ टॅक्सिंग ॲग्री इन्कम. सो या 3 कंडिशन फुलफिल झाल्या, करेक्ट ना, तर मग त्याला म्हणतात पार्सल इंटिग्रेशन. या 3 कंडिशन काय तो मी सांगतो. पहिली कंडिशन, SAC पाहिजे इंडिव्हिज्युअल, HUF, AOP, BOI अँड AJP. ही पहिली कंडिशन आहे. दुसरी, तुमचं ॲग्री इन्कम एक्सीड 5,000. तिसरं, नॉन ॲग्री इन्कम म्हणजे तुमचं नॉर्मल इन्कम एक्सीड मॅक्सिमम एक्झम्पशन लिमिट. या तिन्ही कंडिशन जर तुमच्या फुलफिल झाल्या तर त्याला म्हणतात पार्सल इंटिग्रेशन. देन यू हॅव टू पे टॅक्स ऑन ॲग्री इन्कम ऑल्सो. ओके, या तिन्ही कंडिशन एक साथ, इंडिव्हिज्युअल, HUF, AOP, BOI, AJP, बरोबर आहे. या तिन्ही या SAC यामध्ये कोणतरी पाहिजे, ॲग्री इन्कम 5,000च्या वर पाहिजे अँड नॉन ॲग्री इन्कम 2.5 लाख, 3 लाख, 5 लाखच्या वरती पाहिजे, तर तुम्हाला त्याच्यावर टॅक्स द्यावा लागेल. दिस इज कॉल्ड एज अ इनडायरेक्ट वे ऑफ टॅक्सिंग ॲग्री इन्कम. सो दिस इज द इन्कम टॅक्स पार्ट. नाव आता तुम्हाला मी एक जस्ट कंपॅरिझन दाखवतो. झिरो रेटेड अँड एक्झाम सप्लाय GST मध्ये एकदम लिमिटेड स्कोप आहे आणि जे एक्सपोर्ट करेल त्यांनाच मिळतं, सगळ्यांना नाही मिळत. इन्कम टॅक्समध्ये दिस इज अ सेक्शन बेस्ड. सेक्शन 10 मध्ये जेवढे इन्कम आहे सगळ्यांना मिळेल. हे जे ॲझ्युम करून उपयोग नाही, डेंजरस आहे, तुम्हाला लायबिलिटी वाचेल, हे पण डेंजरस आहे. तो हे जे एक्झाम इन्कम आहे ह्याचं काय ॲझम्पशन तुम्ही नाही करायचं, ह्याचं प्रॅक्टिकल नॉलेज घ्यायचं अँड दॅट इज पॉसिबल ओनली ॲट ITAB. आम्ही सगळं तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज देतो. हे तुम्हाला मी थेरीचा एक डेमो दिला आहे, बेसिक नॉलेज आहे. आता यामध्येच बघा तुमच्याकडे किती प्रश्न क्रिएट झालेत, व माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी खूप साऱ्या गोष्टी सांगू शकत नाही. ओके, यामध्ये रूल काय आहे, सप्लाय की नाही बघावं लागेल. यामध्ये रूल काय आहे, इन्कम नेचर. याचा सेक्शन 16 आहे, याचा सेक्शन 10 आहे. तो दोन्हीमध्ये एक्झम्प्ट आहे. GST मध्ये पण एक्झम्पशन आहे, इथं पण एक्झम्पशन आहे, पण दोन्हीतला फरक कळणं फार गरजेचं आहे. सो दोन्ही गोष्टी प्रॉपर समजून घ्यायच्या असतील तर आमचा इन्कम टॅक्स GSTचा कोर्स तुम्ही जॉईन करा, तुम्हाला नक्की फायदा होईल. हे तर मी तुम्हाला एक जस्ट एक्झाम्पल दिलं की कसे कसे मुलांचे मिस्टेक्स होतात आणि हे कधी कळेल तुम्हाला, तुम्ही कोर्स लावल्यानंतर. आता तुम्ही मला असं थेरी तर आम्हाला ऑलरेडी माहिती आहे, ही थेरी आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकली शिकवणार आहोत की लेटर ऑफ अंडरटेकिंग काय असतं, बॉन्ड काय असतो, 3B कसं फाईल करायचं, GSTR 1 काय असतं. या मिस्टेक अवॉइड करायलाच इथं यायचं. रिफंड कसा क्लेम करायचा, नोटीसला रिप्लाय कसा करायचा, जे पॉईंट मी वरती लिहिले होते की मिस्टेक मेड बाय एव्हरीवन, त्याचं सोल्युशन आम्ही तुम्हाला देतो जेणेकरून तुमच्या मिस्टेक होणारच नाहीत. आपल्याला मिस्टेक नाही करायचं, आपल्याला प्रॉपर नॉलेज घेऊन काम करायचं आहे अँड दॅट इज पॉसिबल ओनली विथ द हेल्प ऑफ ITAB. तर मित्रांनो, जरूर आमच्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा. एकदा तुम्ही कोर्सेसची माहिती घ्या, आपल्या वेबसाईटला व्हिजिट करा, कॉल करा, जसं तुम्हाला शक्य एकदा कॉन्टॅक्ट करा, माहिती घ्या, तुम्हाला नक्की फायदा होईल. थँक्यू सो मच आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.